पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा ही जी आपापसात भाषा वापरतच असतात ते, पण ते संवाद आपल्याला कळत नाहीत, पण ते जाणून घेत आहेत आणि आजच्या मुलाखतीतून आपल्याला त्याचा उलगडा होणारच आहे. या दोघींची ओळख म्हणजे अशी की शर्मिलाताई आपटे टॅरो कॅट ब्रीडिंग किंवा टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन हे सगळे वेगवेगळे विविध कोर्सेस त्यांनी केले, रेकी केली आणि मग त्यांनी स्वतःची ही संस्था क्लास सुरू केला पॉश शॅडोज नावाचा. त्यांच्याबरोबर असलेल्या नुपुरा भडकमकर, नुपुर आणि शर्मिलाताईंचे कोर्स आहेत ते सगळे त्यांनी पण केलेले आहेत पूर्ण. आणि आता 2022 सालापासून त्या दोघींनी मिळून ही पॉश शॅडोज नावाची संस्था की ज्याच्यामार्फत त्या ऑनलाईन क्लासेस घेतात. तर आता तुम्ही ऐकलं टेलिपॅथिक कम्युनिकेशन, तर मला वाटतं टेलिपॅथी हे स्किल आहे ना, हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्यात थोडंफार असतं. बघा, एखादा पाहुणा आपल्याकडे कोणी स्पेशल येणार असेल तर आपण काहीतरी मेहनत खटपट करून काहीतरी करतो, अळूवडी किंवा मोदक बिदक असं काहीतरी करतो आणि तो पाहुणा ताटावर बसला की लगेच म्हणतो, अरे मला केव्हापासून हेच खायचं होतं. म्हणजे त्याला हे कळलं ना. किंवा कोणी आपल्याकडे समजा खूप आठवण येते आपल्याला एखाद्याची, सारखी मनापासून आठवण येते आणि नेमका फोन वाजतो बरं आणि उचलतो तो त्याचाच फोन असतो त्या व्यक्तीचा. हे असं घडतं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत. म्हणजे यालाच आपण टेलिपॅथी असं म्हणतो ना. मग ही मला विचारते, ही ॲनिमल टेलिपॅथी, ॲनिमल कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय आणि ह्याचा उपयोग पशुपक्ष्यांशी कसा बोलायला होतो, म्हणजे ह्याचं काय रहस्य आहे हे आम्हाला जरा सांगा. पक्षी प्राणी जे आवाज काढतात त्यांचे वोकल साऊंड्स, म्हणजे मांजर म्याव म्याव करतं, कुत्रा भुंकतो, पक्षी वेगवेगळ्या आवाजात किलबिल करत असतात. तर हे जे आवाज आहेत त्यांना काही माणसांच्या भाषेसारखं मिनिंग, त्याचे अर्थ असं नाही आहे. किंवा या प्राण्यांशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या मनातलं त्यांच्या मनाविरुद्ध काही काढून घेतो असंही नाही आहे. टेलिपॅथीने आपण या पक्षी प्राणी झाडांशी कशा पद्धतीनं चांगला संवाद करू शकतो आणि का संवाद करू शकतो याचं थोडक्यात सांगायचं झालं तर ॲक्च्युली टेलिपॅथी ही आपल्यातली निसर्गदत्त क्षमता आहे जी काळाच्या ओघात आता मागे पडली. आपल्याला त्याची गरज नाही आहे कारण आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, माणसाकडे प्रगत मेंदू आहे आणि या प्रगत मेंदूच्या जोरावरती प्रगती करत अनेक भाषा, जगभरात जेवढ्या भाषा निर्माण केल्या त्या कोणी निर्माण केल्या तर माणसाने निर्माण केल्या. जेव्हा माणसाला संवादाची गरज भासायला लागली, कारण माणसाच्या दुनियेतच व्यवहार आहे, मोबाईलवरती किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा जगभरातल्या लोकांशी कुठेही कसंही आपल्या कम्फर्ट झोनमधनं बोलू शकतो. पण प्राण्यांच्या जगात तंत्रज्ञानही नाही आहे, प्राण्यांच्या जगात भाषाही नाही आहेत. मग त्यांच्याशी बोलण्यासाठी आपण टेलिपॅथीचा वापर अतिशय सुंदर पद्धतीनं करू शकतो. याला काहीतरी चमत्कार, दैवी शक्ती असं कोणाच्या अंगात असेल तरच त्यालाही जमेल, आपलं ते काम नाही असं वाटू शकतं. पण ही मुळातच निसर्गाने प्रत्येक जीवाला दिलेली क्षमता आहे.